नमस्कार. कधी असं होतं का की एखादी गोष्ट आपल्याला हवी असते पण ती मिळत नाही आणि मग आपण स्वतःलाच सांगतो की छे, ती तर मला नकोच होती. चला तर मग कोल्हा आणि द्राक्षांच्या या प्रसिद्ध गोष्टीतून याच गमतीशीर मानवी स्वभावाला जरा जवळून बघूया. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. खरंच विचार करण्यासारखा आहे नाही का, की जेव्हा आपल्याला हवी असलेली एखादी गोष्ट मिळत नाही तेव्हा आपण खरंच असं म्हणतो का की अरे ती आपल्याला नकोच होती. हाच विचार जरा मनात ठेवूया आणि बघूया पुढे काय होतं ते. तर गोष्टीची सुरुवात होते एका कोल्ह्यापासून. आणि हा कोल्हा साधासुधा नाहीये. तो आहे प्रचंड भुकेलेला, म्हणजे इतका भुकेला की पोटासाठी तो काहीही करायला तयार आहे. त्याच्या पोटात नुसता भुकेचा आगडोम मुसळला होता. जणू काही आगच लागली होती. आणि मग याच भुकेच्या त्रासामुळे तो एक प्लॅन बनवतो. त्याचा प्लॅन अगदी सोपा होता. जवळच्या गावात जायचं आणि खाण्यासाठी काहीतरी शोधायचं. आणि काय आश्चर्य, नशिबानं त्याला एक मस्त गुबगुबीत कोंबडी दिसली सुद्धा. त्याला वाटलं, वाह, आजचा दिवस तर आपलाच आहे. आता बघा, तो कोल्हा आपल्या शिकारीच्या अगदी जवळ पोचला होता. तो कोंबडीवर झडप घालणार अगदी त्याच क्षणी एक मोठं संकट समोर उभं ठाकलं. ते म्हणजे शेतकऱ्याचा शिकारी कुत्रा. झालं, त्याचा पहिला प्लॅन तर पूर्णपणे फसला. कोंबडी मिळणं तर दूरच राहिलं, उलट त्याला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून धूम ठोकावी लागली. पण म्हणतात ना, नशीब कधीकधी पलटतं. पळता पळता तो कोल्हा एका द्राक्षांच्या बागेत जाऊन पोहोचला. आणि तिथे जे दिसलं ते त्याला कोंबडीपेक्षाही जास्त भारी वाटलं. अरे वा, वेलींवर लटकलेले ते रसरशीत टपोरे द्राक्षांचे घड पाहून तर कोल्ह्याच्या तोंडाला अक्षरशः पाणी सुटलं. त्याची विजलेली भूक पुन्हा एकदा चांगलीच भडकली होती. आता त्याच्या डोळ्यासमोर एक परफेक्ट जीवन होतं. द्राक्षांनी भरलेली बाग, पिकलेल्या द्राक्षांचे सुंदर घड, आणि तेही अगदी डोक्यावरच लटकत होते. त्याला वाटलं, अरे, हे तर अगदी सोपं काम आहे. आणि मग इथून सुरू होते त्याची खरी धडपड. ध्येय अगदी डोळ्यासमोर होतं, पण ते तितकं सोपं नव्हतं. त्याने आपली सगळी ताकद एकवटून एक उंच उडी मारली, पण छे, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्याची उडी त्या द्राक्षांपर्यंत पोहोचलीच नाही. जेवण अगदी समोर दिसत होतं, पण त्याच्या आवाक्याबाहेर होतं. पण आपला कोल्हा काही हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. त्याने ठरवलं, काहीही करून ही द्राक्ष मिळवायचीच. मग काय, त्याने परत उड्या मारायला सुरुवात केली. 1, 2, 3. पण सतत उड्या मारून मारून तो पार धमून गेला. त्याची छाती दुखायला लागली आणि प्रत्येक अयशस्वी उडीसोबत त्याची चिडचिड आणि निराशा वाढतच चालली होती. त्याने अगदी शेवटचा प्रयत्न म्हणून 8वी उडी मारली. आपली उरलीसुरली सगळी ताकद पणाला लावली. पण याही वेळी त्याच्या हाती फक्त निराशाच आली. आता त्याला पक्क कळून चुकलं होतं की द्राक्षे आपल्याला काही मिळणार नाहीत. आणि मग इथेच खरी गंमत आहे. जेव्हा त्याला खात्री झाली की हे आपल्याला जमणार नाही, तेव्हा कोल्ह्याने एक वेगळाच विचार केला. त्याने द्राक्ष मिळवण्याचा प्रयत्न तर सोडून दिला, पण स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी त्याने चक्क आपलं मतच बदलून टाकलं. तो स्वतःशीच काय म्हणाला असेल, छे, ही द्राक्ष तर आंबट आहेत. अशी आंबट द्राक्ष मला नकोच आहेत. बघा, एकाच वाक्यात त्याने आपल्या अपयशावर किती छान पांघरून घातलं. त्याने स्वतःला समजवलं की ती द्राक्ष मिळवण्यासारखी होतीच नाहीत. आणि असं म्हणून तो कोल्हा रागानेच तिथून निघून गेला. त्याची भूक तर तशीच होती, पण त्यानं जी स्वतःची समजूत घातली त्यामुळे त्याचा स्वाभिमान मात्र नक्कीच वाचला. तर मग या साध्या सोप्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? ह्या कोल्ह्याच्या वागण्यात एक खूप मोठा आणि महत्त्वाचा धडा लपलेला आहे. या गोष्टीतूनच मराठीत द्राक्षे आंबट हा वाक्प्रचार आला. याचा सरळ सरळ अर्थ आहे, जी गोष्ट आपल्याला मिळवता येत नाही तिच्यातच काहीतरी खोटं काढणे किंवा तिला नावं ठेवणे. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? कोल्ह्याने द्राक्षांना आंबट ठरवलं, पण कधी? जेव्हा त्याला ती मिळवता आली नाहीत त्यानंतर. म्हणजे त्याचं हे मत खरं नव्हतं, तर ते फक्त त्याच्या अपयशामुळे आलेली एक प्रतिक्रिया होती. आणि हाच विचार शेवटी आपल्याला करायचा आहे की आपणही आपल्या आयुष्यात कधीकधी नकळतपणे का होईना या कोल्ह्यासारखं वागतो का?